मंडळी, राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा या राजकीय वर्तुळात सुरू होत्या। यानंतर सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्प अधिवेशनात काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस यांच्या कारभाराची तुलना ही औरंगजेबाशी केली आणि शिंदे यांनी ही संधी साधली। सपकाळ यांच्यावर आक्रमक टीका करत शिंदे यांनी फडणवीस यांच्याशी कथित शीतयुद्ध संपल्याचे संकेत दिले आहेत। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा पॅचअप झालंय का की यामागे अजून कुठलं राजकारण आहे, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत। याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाली। प्रस्थापित नेत्यांना डावलून सपकाळ यांना ही संधी देण्यात आली। त्याबाबत राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त करण्यात आलं। या निवडीचं मोठ्या प्रमाणात स्वागतही झालं। सपकाळ हे जमिनीवरचे कार्यकर्ते आहेत। त्यांची वक्तृत्व शैली ही आक्रमक नसेलही, मात्र ते मुद्द्यांना व्यवस्थित हात घालतात। काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची तुलना ही औरंगजेबाच्या कारभाराशी केली होती। सपकाळ यांनी केलेली ही तुलना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागण्यासारखीच होती। विरोधकांचा आवाज क्षीण झालेला असताना मुख्यमंत्र्यांवर असा थेट हल्ला करून सपकाळ यांनी लक्ष वेधून घेतलं होतं। त्याचवेळी फडणवीस यांचा बचाव करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभागृहात मैदानात उतरले। त्यांनी आक्रमकपणे सपकाळ यांना प्रत्युत्तर दिलं। या सगळ्यात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सपकाळ यांची निवड करण्याचा निर्णय घेणाऱ्या या पक्षश्रेष्ठींनी सुटकेचा श्वास सोडला असणार, कारण आपण केलेली निवड सार्थ आहे याची प्रचिती त्यांना आली असणार। प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ हे कामाला लागले आहेत। बीड जिल्ह्यात त्यांनी सद्भावना यात्रा काढली। काही दिवसांपूर्वीच त्यांनी फडणवीस यांच्या कारभाराची तुलना ही औरंगजेबाच्या कारभारासोबत केली होती। ते म्हणाले होते, औरंगजेब क्रूर शासक होता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील तेवढेच क्रूर आहेत। औरंगजेब नेहमी धर्माचा आधार घेत होता, मात्र तो कधीही हजला गेला नव्हता। देवेंद्र फडणवीस हे देखील औरंगजेब एवढेच क्रूर आहेत। फडणवीस नेहमीच धर्माचा आधार घेतात। सपकाळ यांच्या या टीकेला भाजपकडून उत्तर देण्यात आलं होतं, मात्र सपकाळ यांच्या या टीकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड भडकले। औरंगजेबाची तुलना फडणवीसांशी कशी करता? त्यांनी तुमचे डोळे काढले का? असा प्रश्न त्यांनी सभागृहात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केला। सपकाळ यांना सोडणार नाही असंही शिंदे म्हणाले। अमुक याला सोडणार नाही असं बोलण्याचा हल्ली प्रघात पडला आहे। एखाद्याची चूक असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, मी त्याला सोडणार नाही अशी गल्लीत वापरली जाणारी भाषा आपल्या राज्याचे मोठे नेते आता वापरायला लागले आहेत। महायुतीच्या अंतर्गत कुरघोड्यांमध्ये एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यापासून दुरावल्याचं चित्र दिसत होतं। तुलनेनं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची चांगली गट्टी जमल्याचं चित्र दिसत आहे। सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक बाबी शिंदे यांच्या मनाविरुद्ध घडल्या होत्या, त्यामुळं शिंदे नाराज झाल्याच्या चर्चा होत्या। शिंदे किंवा अजित पवार नाराज झाले तरी भाजपला कोणताही फरक पडणार नव्हता, कारण भाजपचे संख्याबळच तसं आहे। ही वस्तुस्थिती ओळखून अजित पवारांनी अगदी पहिल्या दिवसापासून फडणवीस यांच्यासोबत जुळवून घेतलेलं आहे। उशिरा का होईना शिंदे यांनी ही वस्तुस्थितीचा स्वीकार केल्याचं दिसत आहे। सपकाळ यांनी फडणवीस यांच्यावर केलेला हल्ला त्यामुळेच शिंदे यांनी परतवून लावण्याचा प्रयत्न केला। फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना यावर वादविवाद होऊ शकतो। सपकाळ यांनी हे हेरून अतिशय शांतपणे हल्ला केला होता, तो समस्त महायुतीच्या जिव्हारी लागला हे शिंदे यांच्या आक्रमक बाण्यानं दाखवून दिलं आहे। यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात काही जणांनी वादग्रस्त वक्तव्य केली, त्यामुळं राज्यभरात संतापाची लाट उसळली होती। त्या प्रसंगातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इतके आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं नव्हतं। फडणवीस यांच्या कारभाराची औरंगजेबाशी तुलना करणाऱ्या सपकाळ यांच्या विरोधात मात्र शिंदे प्रचंड आक्रमक झाल्याचं दिसून आलं। देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतचा रुसवा हा दूर झाला आहे हे दाखवून देण्यासाठीच शिंदे यांनी सपकाळ यांच्या विरोधात आक्रमक बाणा धारण केला असेल का, असा प्रश्न आहे। एकूणच गेल्या काही काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांनी रान पेटवलं होतं। आता मात्र शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा बचाव करण्यासाठी आक्रमक रूप धारण करून या चर्चा थांबवल्याचं दिसतंय। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।